नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे हनुमान चालीसा म्हणणारी सावली. नमस्कार मंडळी, मी अमर, मुंबईचा रहिवासी, वय वर्ष 29. भूतांच्या जगात या यूट्यूब चॅनेलचा मी एक नियमित सबस्क्रायबर आहे. मी आज माझा जो अनुभव सांगणार आहे तो साधारण 5 वर्षापूर्वी म्हणजे 2021 सालातला आहे. ते पावसाळ्याचे दिवस होते. वातावरण सतत ओलसर राहायचं आणि आकाश कायम ढगांनी भरलेलं. आणि अशाच एका रात्री माझ्याबरोबर घडली ही भयानक घटना. पण त्याआधी माझी एक सवय सांगायची आहे, स्लीप पॅरालिसिस. खरं तर स्लीप पॅरालिसिस का अजून काही. त्याचं कसं आहे, स्लीप पॅरालिसिस म्हणजे झोपेतून जागं होताना किंवा झोप लागण्याच्या अगोदर काही क्षणांसाठी शरीर पूर्णपणे निष्क्रिय होणं. ना हात हलतात ना आवाज निघतो. या अवस्थेत अनेकांना भयानक भास होतात. कोणीतरी आपल्या आसपास असल्याची जाणीव, छातीवर दाब किंवा कोणीतरी आपल्याकडे टक लावून पाहत असल्याचा अनुभव. हे सगळं काही सेकंदापासून काही मिनिटापर्यंत चालू शकतं. मला याआधी देखील स्लीप पॅरालिसिसचे अनुभव आलेले, त्यामुळे त्या अवस्थेची मला थोडीफार सवय झाली होती. पण 2021मध्ये घडलेला हा अनुभव काहीतरी वेगळाच होता. त्या रात्री जे घडलं ते फक्त स्लीप पॅरालिसिस होतं की त्यापेक्षा काहीतरी अधिक भयानक, हे आजही मला स्पष्टपणे सांगता येत नाही. तेव्हा आम्ही एका जुन्या चाळीत राहायचो. काही महिन्यापूर्वीच आमच्या घराची दुरुस्ती झाली होती. घराच्या वरच्या मजल्यावर एक छोटी खोली होती. मला तिथे झोपायला खूप आवडायचं, पण माझा स्वभाव थोडासा घाबरट असल्याने पूर्ण अंधारात झोपणं मला कधी जमलं नाही. म्हणूनच त्या खोलीत मी नेहमी थोडा उजेड ठेवायचो. देवावर माझा खूप विश्वास, रोज पूजा अर्चना करणं ही माझी सवय. त्यामुळे मनात कुठेतरी सुरक्षिततेची भावना असायची. त्या दिवशी देखील मी वरच्या खोलीत हलकीशी लाइटिंग लावून ठेवली होती. एक सौम्य पिवळसर उजेड संपूर्ण खोलीत पसरलेला. विशेष म्हणजे ती लाईट कधीच लुकलुक करत नव्हती, नेहमी स्थिर, शांत. मी निवांत मोबाईल वापरत बसलो. हातात चॉकलेट होतं आणि बाहेर पावसांच्या सरी खिडकीवर अलगद आपटत होत्या. खाली आई बाबा आणि मोठी बहीण गाढ झोपलेली. वर मात्र मी एकटाच. रात्रीचे साधारण 12:30 वाजले असतील. मोबाईल हातात असतानाच कधी डोळा लागला कळलं नाही. आणि तेव्हाच एक विचित्र स्वप्न सुरू झालं. स्वप्नात मला प्रचंड कर्कश आवाज ऐकू येत होते. जणू कुठेतरी लोखंड घासल्यासारखा, कान पिळवटून टाकणारा आवाज. तो इतका तीव्र होता की अंगावर काटाच आला. मी घाबरून जागा व्हायचा प्रयत्न केला, कारण मला आधीपासूनच स्लीप पॅरालिसिसचे अनुभव होते आणि तीच अवस्था पुन्हा आली हे मला लगेच जाणवलं. पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. मी पूर्णपणे जागा असल्यासारखं वाटत होतं, पण शरीर हालत नव्हतं. हातातला मोबाईल तसाच होता, पण बोटं जणू गोठून गेल्यासारखी. आवाज काढण्याचा प्रयत्न केला, पण घशातून एक शब्दही बाहेर पडेना. आणि त्या क्षणी मला जाणवलं, मी एकटा नाही आहे. सगळं काही उलटसुलट घडतंय. माझे डोळे अर्धवट उघडेत. खोलीत तीच रंगीत लाईट शांतपणे पसरली आहे. पण नेहमी स्लीप पॅरालिसिसमध्ये जसं छातीवर कुणीतरी बसल्यासारखं जडपण जाणवतं, तसं काही नव्हतं. तरीही माझं पूर्ण शरीर निष्क्रिय झालेलं. ना हात हलत होते ना आवाज बाहेर येत होता. भीती हळूहळू वाढत होती आणि या भीतीत मला जी नेहमीची सवय होती ती मी केली.
हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर. हे सगळं माझ्या मनात चाललेलं, पण अचानक माझ्याच आवाजापेक्षा जास्त मोठ्या, जड आणि गंभीर पुरुषी आवाजात बाहेरून ऐकू येऊ लागलं. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर. तो आवाज माझा नव्हता, पण माझ्यासोबत चालत होता. आणि त्याच वेळी मला एक भयंकर जाणीव झाली. माझ्या छातीवर काहीच नव्हतं, पण माझं डोकं कुणाच्या तरी मांडीवर टेकलेलं, जणू कुणीतरी सावलीत बसलेलं. आणि मी त्याच्या पायावर डोकं ठेवून पडलोय. अंगावर काटा आला. डोळे पूर्ण उघडत नव्हते, त्यामुळे वर पाहून नेमकं काय आहे ते कळत नव्हतं. पण त्या उपस्थिताची जाणीव इतकी स्पष्ट होती का श्वास घ्यायला देखील भीती वाटत होती. मी घाबरून मनात अजून जोरात हनुमान चालीसा म्हणू लागलो. रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवनसुत नामा. आणि पुन्हा अगदी त्याच क्षणी त्याच ओळी, पण यावेळी आणखी मोठ्या आवाजात घुमू लागल्या. रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवनसुत नामा. तो आवाज आता खोलीभर घुमत होता. माझ्या मनात एकच प्रश्न फिरत होता. ही जर वाईट शक्ती आहे तर हनुमान चालीसा कशी म्हणते? आणि जर चांगली असेल तर मला इतका असह्य त्रास का देते? भीती आता टोकाला पोहोचली. घामाने अंग पूर्ण भिजून गेलं. श्वास वेगाने चालू होता. हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्या सावलीचा आवाज अजून मोठा होत गेला. जणू ती माझ्या मनाला भेदून जाते असं क्षणाक्षणाला वाटू लागलं. आता ती सावली माझा गळा आवळेल या भीतीने मी पूर्ण ताकदीने हलण्याचा प्रयत्न करत होतो, ओरडण्याचा प्रयत्न करत होतो. आई, दीदी. पण आवाज घशातच अडकून राहिला. मी पूर्णपणे असह्य झालो आणि त्या सावलीच्या ताब्यात राहिलो. थोड्या वेळात अचानक सगळं शांत झालं. तो कर्कश आवाज, ती घुमणारी चालीसा, सगळं एकदम थांबलं. काही क्षणांसाठी खोलीत अशी शांतता पसरली का स्वतःचा श्वासही मोठा वाटू लागला. आणि त्याच वेळी मला जाणवलं माझे हात हलू लागलेत. मी पटकन उठण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात पुन्हा एकदा माझं शरीर कठोर झालं. जणू कोणत्या तरी अदृश्य शक्तीने मला परत जखडून ठेवलं. आवाज घशात अडकला आणि त्या क्षणी कानावर एक भयानक किंकाळी आदळली. ती इतकी तीव्र होती का कान फाटतील असं वाटलं. मला एकच वाटलं, आता माझा शेवट जवळ आलाय. मी पूर्णपणे थकून गेलो. कितीतरी वेळ त्याच अवस्थेत तडफडत होतो याचा अंदाजही नव्हता. मिनिट, तास, जणू वेळ त्या खोलीत थांबला होता. खोलीत लाईट असल्यामुळे सगळं दिसत होतं, पण त्या सगळ्यांपेक्षा भयानक होती ती जाणीव. मी अजूनही त्या सावलीच्या मांडीवर डोकं ठेवून पडलो होतो. थोड्या वेळाने पुन्हा एकदा सगळं शांत झालं. यावेळी मी स्वतःला जबरदस्तीने धीर दिला. हीच संधी आहे. आता उठायचं. काहीही झालं तरी इथून बाहेर पडायचं. मनात ठरवलं, पडलो तरी चालेल, दुखापत झाली तरी चालेल, पण एक क्षणही या खोलीत राहायचं नाही. आणि मग एकदम उठलो. मागे वळून पाहण्याची हिम्मत केली नाही. फक्त जीवाच्या आकांताने दाराकडे धाव घेतली आणि शिडीकडे पळालो. खाली पूर्ण अंधार. शिडी उतरताना असं वाटत होतं आत्ता त्या सावलीचा हात पुढे येईल, माझे केस पकडेल आणि मला परत वर खेचेल. भीती इतकी वाढली का मी 4 पायऱ्या सरळ उडी मारून खाली आलो. 1 सेकंदही न थांबता मी खाली खोलीत धावलो आणि थेट आईजवळ जाऊन, आई, मला मिठी मार, असं कुजबुजलो. तिने काहीही विचार न करता मला घट्ट मिठी मारली. माझं अंग अजूनही थरथरत होतं. श्वास जोरात चालू होता. हृदय धडधडत होतं.
आणि त्या क्षणी अगदी हलक्या कुजबुजणाऱ्या आवाजात कुणीतरी माझ्या कानाजवळ येऊन म्हणालं, वाचलास. मी डोळे घट्ट मिटून पडून राहिलो. अजूनही अंग थरथरत होतं. काही क्षणांनी श्वास स्थिर झाला आणि थोडा धीर एकवटून मी वर शिडीकडे पाहिलं. वरच्या खोलीतील ती लाईट, जी इतक्या दिवसात कधीच लुकलुकली नाही, आता मात्र सतत लुकलुकत होती. जणू काहीतरी तिथे अजूनही हलत होतं. माझं डोकं सुन्न झालं. हे नक्की काय होतं? माझ्यासोबत नेमका काय प्रकार घडला? जर ती शक्ती वाईट होती तर ती हनुमान चालीसा कशी म्हणत होती? आणि जर चांगली होती तर तिने मला असं जखडून का ठेवलं? आणि सगळ्यात भयानक प्रश्न, मी खाली पळून आल्यावर कानात कुजबुजलेला तो एकच शब्द, वाचलास. तो आवाज नेमका कुणाचा? आणि मला नेमकं कशापासून वाचवलं गेलं होतं? हे सगळे प्रश्न अनुत्तरित होते. मी थरथरत्या हातांनी मोबाईलकडे पाहिलं. पहाटेचे 4:15 झाले होते. म्हणजे इतका वेळ हे सगळं चालू होतं? मला तर वाटलं हा काही मिनिटांचा भास असावा. वेळेचा अंदाज खरंच लागला नाही. शरीर पूर्णपणे थकून गेलं आणि डोळा कधी लागला कळालं नाही. सकाळी उठल्यावर मी सगळा प्रकार आईला सांगितला, पण नेहमीप्रमाणे तिने माझ्या मनातली भीती असं मला समजवलं. काही नाही, तुझ्या मनाचे खेळ आहेत हे. अरे, आपल्या घरात देव आहे, इथे कोणती वाईट शक्ती येईल? तिच्या शब्दांनी मला थोडा धीर मिळाला. पण मनाच्या एका कोपऱ्यात ती रात्र, तो आवाज आणि तो शब्द, वाचलास, आजही तसाच जिवंत आहे. काही दिवसांनी मी हा सगळा प्रकार माझ्या एका मित्राला सांगितला. त्याने शांतपणे ऐकलं आणि शेवटी म्हणाला, अशा काही गोष्टी जसं की लुकलुकणारे दिवे, सुगंधी अत्तर आणि मनाची कमकुवत अवस्था, या सगळ्या नकारात्मक शक्तींना निमंत्रण देतात. त्याचं बोलणं ऐकून मला पुन्हा शहारा आला. पण तरी एक प्रश्न मात्र तिथेच अडकून राहिला. ते भूत होतं, आत्मा होता, तर हनुमान चालीसा कसं म्हणत होतं? आणि तो शब्द, तो माझ्यासाठी इशारा होता का इशाऱ्या पलीकडचं काहीतरी? घरात रोज पूजा अर्चा व्हायची, देवाऱ्यात दिवा लागायचा, त्यामुळे घरात कुठल्या वाईट शक्तीचं अस्तित्व असेल असं वाटत नव्हतं. पण मग त्या रात्री नेमकं काय घडलं? आज या घटनेला तब्बल 5 वर्ष झालीत, पण आजही वरच्या खोलीत जाण्याची हिंमत होत नाही. आणि जरी कधी तिथे जावं लागलं तरी खाली उतरताना माझे पाय आपोआप वेगाने चालू लागतात. कारण आजही मनाच्या एका कोपऱ्यात एकच भीती जिवंत आहे. कुठेतरी कुणीतरी अजूनही तिथेच बसलंय आणि मी जसा शिडी उतरायला वळेन तसं ते माझे केस पकडून मला परत वर खेचेल. अगदी आत्ताही हा अनुभव तुमच्याशी शेअर करताना अंगावर काटा येतोय. आता हा प्रश्न माझ्या एकट्याच्या मनात नाही, तुमच्याही मनात आला असेल. ती शक्ती नेमकी कोण होती? ना पूर्ण देव, ना पूर्ण भूत. आता तुम्हीच सांगा, त्या रात्री माझ्यासोबत नेमकं काय घडलं होतं? ती शक्ती कोण असू शकते? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. कारण कदाचित तुमच्यातलाच कुणीतरी या रहस्याचं खरं उत्तर देऊ शकेल. आपला दुसरा अनुभव देखील आपल्याला आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर पद्मावती यांनी पाठवला आहे. हा अनुभव तसा फार जुना आहे. हा अनुभव आहे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमधील. गोपनीयतेच्या कारणास्तव आपण पात्रांची नावं बदलली आहेत. नमस्कार, माझं नाव रेखा. माझं लग्न एका छोट्या कुटुंबामध्ये झालं. सुरुवातीला अगदी साधं, शांत, व्यवस्थित वाटत होतं. पण कुटुंबामध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच एक गोष्ट माझ्या लक्षात आली. माझ्या नवऱ्याची
आणि पूर्ण परिवाराची देवावर खूप जास्त श्रद्धा आहे. इतकी का घरात पाऊल टाकताच अगरबत्तीचा गंध, मंद प्रकाशात चालणारी पूजा आणि एक विचित्र शांतता सतत जाणवत राहायची. सुरुवातीला मला हे सगळं भक्तिभावाने वाटलं, पण काही दिवसांनी लक्षात आलं का ही श्रद्धा काहीतरी वेगळ्याच वळणावर गेली आहे. जणू श्रद्धा आणि भीती यांच्यामधली रेषा कधीच पुसली गेली आहे. मी, माझी नणंद उमा, सासू, सासरे आणि नवरा आम्ही 5 जण त्या घरात राहत होतो. नणंद उमा अविवाहित आणि सगळ्यात लहान असल्यामुळे घरात सगळ्यांचीच लाडकी होती. इतकी का तिचं प्रत्येक बोलणं मान्य केलं जायचं. तिच्या प्रत्येक छोट्या इच्छेला लगेच होकार दिला जायचा. घरामध्येच नाही तर पाहुण्यांसमोर सुद्धा तिला अक्षरशः डोक्यावर ठेवलं होतं. पण ते लाड हळूहळू इतके वाढतील का त्यातून काहीतरी वेगळंच होईल याची जाणीव नकळतपणे मला झाली. उमाने त्या लाडाचा आणि परिवाराचा देवावर असलेल्या श्रद्धेचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला तिच्या बोलण्यात साधेपणा होता, पण नंतर तिच्या आवाजात एक वेगळाच ठामपणा, गूढपणा येऊ लागला. ती म्हणू लागली, तिला देव दिसतात, देव तिच्यासोबत बोलतात आणि ती जे काही सांगते ते सगळं देवांनीच तिला सांगितलेलं असतं. तिच्या बोलण्यात इतका आत्मविश्वास आणि गंभीरता असायची का ऐकणाऱ्याच्या अंगावर सुद्धा शहारे यायचे. संध्याकाळच्या वेळेला घरात मंद दिवा लागलेला असताना बाहेर वाऱ्याचा हलका आवाज आला तरी ती शांत बसून अचानक बोलायला लागायची आणि घरातली सगळी माणसं तिच्याकडे टक लावून बघत बसायची. पण हळूहळू तिने खोट्या कहाण्या सांगायला सुरुवात केली. कधी देवांनी इशारा दिला आहे, कधी घरावर संकट येणार आहे, कुणावर विश्वास ठेवू नका असं सांगितलं जायचं आणि त्या प्रत्येक गोष्टीसोबत घरात एक अदृश्य भीती पसरत जायची. दिवसेंदिवस ती या गोष्टींमध्ये इतकी रंगत गेली का तिचं बोलणं, वागणं, डोळे सगळंच बदलायला लागलं. कधीकधी ती एकटक एका कोपऱ्याकडे बघायची, जणू तिथे कुणीतरी उभं आहे आणि फक्त तिलाच दिसतंय. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे घरातल्या सगळ्यांनी तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवायला सुरुवात केली. कुणी प्रश्न विचारला नाही का शंकाही घेतली नाही आणि नकळत त्या खोट्या गोष्टी, भीती, अंधश्रद्धा सगळ्यांच्या आयुष्याचा भाग बनल्या. जणू त्या घरात काहीतरी अदृश्य शक्ती हळूहळू आपलं अस्तित्व मजबूत करत होती. घरातले सगळेजण तिच्यावर विश्वास ठेवू लागले, इतके का तिचं बोलणं अंतिम सत्य वाटायला लागलं. अशात एके दिवशी तिने एक ढोंग केलं, धक्कादायक. ते म्हणजे ती म्हणाली, प्रिया मावशी म्हणजे माझ्या सासूबाईंची बहीण करणी करते. हे ऐकताच घरात वेगळीच शांतता पसरली. तिच्या शब्दांमध्ये खात्री आणि गूढपणा होता, ज्यामुळे कोणाच्याही मनात शंका आली नाही. त्या दिवसापासून तिने हळूहळू सगळ्यांना सांगायला सुरुवात केली, काही पाहुणे आपल्यासाठी चांगले नाहीत, त्यांच्याशी संबंध ठेवणं धोकादायक आहे आणि घरच्यांनी सगळं मान्य केलं. हळूहळू तिने सगळ्यांना पाहुण्यांपासून दूर राहायला लावलं, संवाद तोडायला भाग पाडलं. काहींवर तर तिने सरळ खोटे आरोप लावले का ते करणी करतात. जे आपुलकीने वागायचे त्यांच्यावर सुद्धा ती संशय घेऊ लागली आणि त्यांना दूर ढकललं. हे पाहून माझ्या मनात तिच्याबद्दल प्रचंड राग निर्माण झाला. सतत वाटायचं एक दिवस हिला सगळ्यांसमोर थांबवावं, तिचं खरं रूप दाखवावं. पण मी काही बोलू शकत नव्हते, कारण घरात माझं स्थान शेवट आणि ती शेंडेफळ असल्यानं माझं कुणी ऐकेल असं मला वाटत नव्हतं. आणि त्या गप्प राहण्यामुळे एक असह्यता, दडपण मनावर साचू लागलं. अखेर 5-6 महिने निघून गेले आणि एक दिवस अचानक तिचं लग्न ठरलं. घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण तयार झालं.
जणू काही सगळं सुरळीत होणार, आता हे सगळं संपेल अशी आशा मनात निर्माण झाली. काही दिवसांनी ती सासरी नांदायला गेली. पण खरं तर तेच एक वळण होतं जे पुढे जाऊन सगळं काही उद्ध्वस्त करणार होतं. ती सासरी गेल्यानंतरही माझा नवरा तिच्याशी खूप जास्त जोडलेला राहिला. तो तिला भेटायला अक्षरशः दररोज तिच्या सासरी जायला लागला आणि तिथे काय घडत होतं हे हळूहळू समोर यायला लागलं. तिने माझ्या नवऱ्याच्या मनावर इतका प्रभाव टाकला का त्याचं विचार करणंच बदलू लागलं. ती त्याला सतत काही ना काही सांगत राहायची. त्याच्या मनात शंकेची बीजं पेरत राहायची आणि एक दिवस असंच झालं. तिने त्याला पटवून दिलं माझे आई बाबा म्हणजे त्याचे सासू सासरे करणी करतात. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझे आईवडील अत्यंत गरीब, साधे, निरागस अशा गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. तरीसुद्धा त्यांच्यावर असा घाणेरडा आरोप लावला. जेव्हा मला हे सगळं समजलं तेव्हा माझ्या आत साचलेला राग, दुःख, असहाय्यता एकदम बाहेर आली आणि मी त्या क्षणी ठाम निर्णय घेतला. माझ्या नंदेसोबत सर्व संबंध तोडले, कायमचे. पण दररोज घरामध्ये माझ्यात आणि नवऱ्यात भांडण व्हायला लागलं. सुरुवातीला लहान सहान गोष्टीवरून होणारे वाद इतके वाढले का घरात तणावाचं वातावरण तयार झालं. माझ्या आईबाबांबद्दल असे आरोप केल्यावर मन तुटत होतं. मी रात्रभर रडत बसायचे, अश्रू थांबत नव्हते. मनात एकच प्रश्न, ज्या नंदेला मी सखीसारखं वागवलं ती असं का करते? मी तर कुणाचंच वाईट केलं नाही, तरी माझं आयुष्य का उद्ध्वस्त करते? दिवसेंदिवस भांडणं वाढत गेली. घरात एक दडपण, अदृश्य ताण जाणवू लागला. शेवटी खूप भांडणं झाल्यानंतर माझ्या सासऱ्यांनी नवऱ्याला समजवलं, तू उमाकडे जाऊ नकोस. पण तो फक्त होकार द्यायचा. प्रत्यक्षात मात्र आमच्या पाठी काहीतरी वेगळंच सुरू होतं. तो दररोज तिच्याकडे जायचा, कधी तिला देवळात घेऊन जायचा, तर कधी अचानक फोन करून सांगायचा तो लॉंग ड्राईव्हला जात आहे. आणि हे सगळं इतकं वारंवार घडायला लागलं का आम्हाला संशय यायला लागला, नेमकं चाललंय तरी काय? आम्ही कितीही सांगितलं तिच्याकडे जाऊ नकोस तरी तो पुन्हा तिच्याकडे जायचाच. आणि प्रत्येक वेळी आला का त्याच्या वागण्यात काहीतरी बदल दिसायचा, जणू रोज नवा धडा शिकून येत आहे. असं करत करत एक दिवस शेवटी तो दिवस आला जेव्हा तिने त्याच्या मनावर इतका प्रभाव टाकला का त्याने मला थेट सांगितलं, तू माझ्यासोबत घटस्फोट घे. त्या क्षणी माझ्या अंगावर जणू वीज कोसळली. कारण माझ्या पदरात एक लहान मुलगी, तिच्याकडे पाहून माझं हृदय तुटत होतं. मला काहीच सुचत नव्हतं. आणि या सगळ्या गोंधळात, वेदनेत, भांडणामध्ये शेवटी एक दिवस असा आलाच का माझ्या नवऱ्याने मला माहेरी सोडून दिलं. माहेरी आल्यावरही माझ्या मनातील भीती आणि प्रश्न कमी झाले नाहीत. आमच्या शेजारी मुसळी काकू राहत होत्या. त्यांची मुलगी पल्लवी माझी लहानपणापासूनची मैत्रीण. या काळात तिने मला खूप आधार दिला, माझं सगळं ऐकलं आणि एक दिवस मला एका यल्लम्माच्या जोगतिनीकडे घेऊन जायचं ठरवलं. सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, पण आतून कुठेतरी जाणवत होतं आता सत्य समोर येईल. आम्ही दोघी तिला भेटायला गेलो. त्या ठिकाणी एक वेगळंच वातावरण होतं. मंद प्रकाश आणि गूढ शांतता. जणू काही त्या जागेत काहीतरी अदृश्य शक्ती फिरत आहे. त्या जोगतिनीच्या अंगात यल्लम्माचं वारं येत होतं. तिचे डोळे बदलले जात होते, आवाज बदलायचा. आम्ही सगळा प्रकार तिला सांगितला. काही क्षण ती शांत बसली आणि अचानक तिने जे सांगितलं ते ऐकून आमच्या तळपायाची जमीन सरकली. ती म्हणाली, उमा म्हणजे नणंद, अक्षरशः करणी करते आणि तिने माझ्या नवऱ्यावर वशीकरण केलंय. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला.
कारण आत्तापर्यंत जे काही घडत होतं त्याचं एक भयानक उत्तर मिळालं. आमच्या माहेरच्या घरात आणि सासरच्या घरात यल्लम्मा देवी होती. आम्ही तिला खूप मानत होतो आणि कदाचित तिच्याच कृपेने हे सत्य समोर आलं. वर्ष उलटली, काळ पुढे सरकला. आज मला 3 मुलं आहेत, 1 मुलगी आणि 2 मुलं. आणि शेवटी त्या जोगतिनीच्या मदतीने माझ्या नंदेने केलेलं वशीकरण तुटलं. त्याचा आमच्याशी काही संबंध राहिला नाही. सगळं मागे पडलं असं वाटलं. पण इथेच खऱ्या अनुभवाला सुरुवात झाली. माझे सासरे कष्टाळू, आयुष्यभर झगडून राहिले. वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी आईवडिलांना गमावलं आणि लहानपणापासून झुंज देत कष्टाने प्रॉपर्टी जमा केली. प्रत्येक विटेमागे त्यांचा घाम आणि संघर्ष होता. आमच्याकडे 2 गुंठ्याची जागा, त्यापैकी अर्धा गुंठा कोरोचीमध्ये जिथे माझी नणंद राहत होती आणि 1.5 गुंठा इचलकरंजीमध्ये होती. एवढंच नाही तर आम्ही शहापूरमध्ये नवीन फ्लॅटसुद्धा घेतला. सगळं काही व्यवस्थित सुरळीत चालू आहे असं वाटत होतं. पण म्हणतात ना, कालचक्र कधीच थांबत नाही आणि जे दिसतंय ते कायम तसंच राहील याची खात्री नसते. परत हळूहळू परिस्थिती बदलायला लागली आणि एक दिवस असं घडलं की आमच्या आयुष्याचा पाया परत हादरून गेला. माझ्या नंदेने कोरोचीमधील अर्धा गुंठा जागा बळकावून घेतली. हाच आमच्यासाठी मोठा धक्का. पण तिचं पुढचं पाऊल याहून भयानक. तिच्या वागण्यात आधीपासून एक विचित्र गूढपणा होता. पण आता हे सगळं वेगळ्याच पातळीवर गेलं. आणि मग एक दिवस असं समजलं का तिने स्वतःच्या बापावर म्हणजे माझ्या सासऱ्यावर जीवघेणी करणी केली आहे. कारण त्या दिवसांमध्ये घरात काहीतरी विचित्र घडायला लागलंच. सासरे आजारी पडायला लागले. त्यांची तब्येत दिवसेंदिवस अचानक खालवायला लागली. डॉक्टरकडे नेलं, औषधपाणी केलं, पण काहीच फरक पडेना. रात्रीच्या वेळी त्यांना झोप लागत नव्हती. अचानक दचकून उठायचे, घामाने पूर्ण भिजलेले, आणि म्हणायचे कोणीतरी त्यांच्या जवळ उभं आहे, त्यांना सतत पाहतंय. घरात एक विचित्र दडपण निर्माण झालं. रात्रीचा अंधार जास्त जड वाटायला लागला. छोटासा आवाज देखील घाबरवून सोडायचा. खरंच अजून काहीतरी भयानक होणार आहे अशी जाणीव करून द्यायचा. पण या सगळ्या भयानक परिस्थितीत देवाच्या कृपेने, कदाचित नशिबाने, माझे सासरे या संकटातून वाचले. पण तिचं काही समाधान झालं नाही. तिने शेवटी करणी माझ्या मुलावर, ईश्वरवर फिरवली. तो तर फक्त 7वीत होता. घरात सगळ्यांचा, विशेषतः तिचाच लाडका, आणि कदाचित म्हणूनच तो तिच्या नजरेत सापडला. अचानक त्याची तब्येत बिघडायला लागली. सुरुवातीला साधी कावीळ वाटली, पण दिवसेंदिवस इतकी बिघडली का आम्ही पूर्णपणे घाबरून गेलो. डॉक्टर दाखवले, वैद्य केले, घरात टोटके केले, पण काही उपयोग होईना. औषधं चालू होती, पण त्याचा काही परिणाम दिसत नव्हता. जणू आजार काहीतरी वेगळाच आहे. आणि अशात त्याच्याकडून एक गोष्ट ऐकायला मिळाली. तो म्हणाला, रात्री झोपल्यावर त्याला सतत वाटतं कोणीतरी त्याच्याकडे एकटक पाहतंय. जिथे तो जाईल तिथे त्याच्या मागे काहीतरी येतंय. तो झोपायला लागला, डोळे मिटले का कपाटातून एक लटकता हात दिसतो, हवेत हलणारा. जणू त्याच्याकडे येण्यासाठी तो पुढे सरकतोय. त्याच्या आवाजातील भीती, डोळ्यांमध्ये दिसणारी दहशत यामुळे आमच्या हृदयाचा थरकाप उडायचा. घरात नेहमी देवपूजा करणारा, दिवाळीचे विधी करणारा माझा ईश्वर आता इतका बदलला का देवाचं नाव घेतलं तरी घाबरायला लागला. देवपूजेकडे त्याचे लक्ष जाईना, उलट त्याला त्याची भीती वाटू लागली. त्याने शाळेत जाणं बंद केलं. रोज उलट्या व्हायच्या, शरीर कमकुवत झालं आणि तो एकटाच वरच्या खोलीत जाऊन बसू लागला, आमच्यापासून दूर. शेवटी हा प्रकार आम्हाला समजून आला
आम्ही एका वेगळ्या मावशीकडे गेलो. त्या आमच्या शेजारीच राहत होत्या, शिंदे मावशी. त्यांच्या अंगात रेणुका देवीचं वारं येत होतं. त्या देवीच्या प्रचंड भक्त. त्यांनी सगळा प्रकार सांगितला. ईश्वरकडे एक क्षण पाहिलं आणि लगेच म्हणाल्या, याच्यावर करणी झाली आहे. त्यानंतर त्या मला घेऊन एका पीरच्या दर्ग्यात गेल्या. त्या ठिकाणी एक वेगळंच वातावरण. तिथे जो बाबा होता त्याच्या अंगात साक्षात पीर येत असे. त्याने आम्हाला एक टोटका सांगितला. तो उतारा काढून दूर फेकून द्यायला सांगितलं. तो दिवस शुक्रवारचा होता आणि त्या दिवशी मी वैभवलक्ष्मी व्रत करत होते. घरात शेजारी पाहुणे जमले होते. पूजा मांडली होती. पण त्याचवेळी ईश्वरचं वागणं पाहून सगळे स्तब्ध झाले. त्याला पाया पडायला बोलवते तर तो पूजेच्या पाया पडायला तयार नाही. उलट धावत जाऊन त्याने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं. शेवटी आम्ही शिंदे मावशीला परत बोलवलं. त्यांनी आत जाऊन त्याला बाहेर आणलं, पूजेला बसवलं आणि तेवढ्यात त्यांच्या अंगात देवीचं वारं घुमू लागलं. आवाज बदलू लागला आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, तुझ्या नंदेने, उमानेच ईश्वरवरती करणी केली आहे. आता या करणीचा तोडगा काढण्यासाठी आम्ही त्याला परत पीर बाबांकडे घेऊन गेलो. बाबांनी सांगितलं, मोठा उतारा करावा लागेल. अंडी, दारूची मोठी बाटली, तंबाखू, गुलाल भात उतरून टाका. आणि हे सगळं करत असताना देखील मनात एकच भीती होती, खरंच हे संपेल का? त्याच काळात मला एक भयानक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये माझी नणंद मला एका मंदिराकडे घेऊन जात होती. ती म्हणत होती, चल तुला देवीचं दर्शन करून देते. पण जेव्हा आम्ही मंदिरात गेलो तेव्हा तिथे काहीतरी वेगळंच होतं. देवीसमोर एक लाल रक्ताचा गोळा ठेवलेला. त्या गोळ्यामध्ये फाटलेले कपडे, लिंबू, मिरच्या आणि तांत्रिक वस्तू ठेवलेल्या. त्या दृश्याने माझ्या हृदयाचाच थरकाप झाला आणि मी घाबरून जागी झाले. हे स्वप्न मी लगेच शिंदे मावशींना सांगितलं आणि त्यानंतर आम्ही स्वतःला पूर्णपणे पीर बाबाच्या स्वाधीन केलं. त्यांनी आम्हाला एक बंधन दिलं, अभिमंत्रित नारळ, प्रसाद आणि अंगारा, आणि सांगितला की हा घराच्या मुख्य दरवाजावर आतून लावा. आम्ही तसं केलं आणि काही काळानंतर आमचा परिवार पूर्णपणे सुरक्षित असल्यासारखा वाटू लागला. तरीही दर महिन्याला कुणीतरी आजारी पडायचंच. जणू ती सावली आमच्या भोवती फिरतच होती. अशात एके दिवशी माझी सासू आजारी पडली आणि पुन्हा एकदा जाणवलं, करणी संपली नाही. अजूनही ती अवतीभोवतीच फिरते आणि या सगळ्या प्रकारात माझ्या सासूचा मात्र जीव गेला. आजही तो क्षण आठवला का डोळ्यात पाणी येतं, मन सुन्न होतं. मनात एकच विचार येतो, अशी घटना शत्रूबरोबरही घडू नये. एवढ्या सगळ्या भयानक घटनांनंतर आजही आम्ही जगतोय. त्या आठवणींच्या सावल्या आमच्या सोबत चालतायत. काही जखमा वेळ भरून काढतो, पण काही प्रश्न आयुष्यभर अनुत्तरित राहतात. आणि कधी कधी वाटतं, जे दिसतं ते सत्य नसतं आणि जे दिसत नाही तेच कदाचित सर्वात भयानक सत्य असू शकतं. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.